90 दिवस कारखान्याचा आहे देशात आणि ब्राझील हा साखर उत्पादन सगळ्यात मोठा जगातला देश आहे. त्यांनी या अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये त्यांनी पूर्ण विचार करण्याचा निर्णय घेतला आणि जगाला जास्तीत जास्त साखरेचा पुरवठा हा तिथून होतो. आपल्या देशाची कमतरता आणि ब्राझीलची टंचाई यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले तरी आपल्या देशातील कारखान्यांना विशेषतः आपल्या पश्चिम भागातील कारखान्यांना त्याचा फार कमी फायदा होता. साखर शिल्लक नाही. साखर जर चांगली शिल्लक असती तर मला वाटते 7-8-10 वर्षामध्ये मी त्याचा उल्लेख करत होतो की एकही कारखाना कर्ज कमी झालेला 10 वर्षात दाखवा, त्याची श्वेतपत्रिका मला काढणार आहे. तर मला वाटतंय माझं ते विधान खोटं ठरलं. परंतु आमच्या दुर्दैवानं आपल्याकडे साखर कमी राहिली आणि फार कमी फायदा या साखरेच्या दराचा आम्हाला होईल. शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार नाही, हे व्यापाऱ्यांच्या देशामध्ये पैसे जातील अशा पद्धतीची टीका इथे लावू शकते नाही. आता काय झालं की साखर ही कारखान्याकडे नाहीच असली तर ती व्यापाऱ्याकडे असेल. परंतु केंद्र सरकारनं आयातीचा निर्णय आज घेतलेला आहे. 10 लाख टन कच्ची साखर, त्याशिवाय त्यांनी साठ्यावर बंधनं आणलेली आहे आणि मला वाटतं दृश्य परिणाम थोड्या दिवसात दिसेल. पण या सगळ्या साखरेच्या ह्याच्यामध्ये खरं तर ही दरवाढ केल्यानंतर जवळपास 20 ते 22 हजार कोटींचा काळा बाजार होण्याची भीती आहे, ती राजू शेट्टींनी वर्तवलेली आहे. नाही, आता त्यातली मला काही माहिती नाही, परंतु कारखान्याला फारसा फायदा यामुळे होणार नाही एवढं खात्री. साहेब, शक्तीपीठ संदर्भात आज सांगलीमध्ये विरोधक मोर्चा करतायत शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीनं. कसं बघता का कोल्हापूर नंतर आता सांगलीमध्ये देखील हा विरोध वाढताना? शक्तीपीठबद्दल मी याबद्दल अनेक वेळा माझं विधान केलेलं आहे की शक्तीपीठ रस्ता हा पहिला माझ्या मतदारसंघात जाणार होता. ती लाईन रद्द झाली. 2 माझ्या मतदारसंघातली गावं, एक बोरोड आणि एक उंदरवाडी ही गावं यामध्ये अडकलेली आहेत आणि बोरोड हे माझं काळीच आहे असं मी सांगितलं. सर, आता तो रस्ता करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि आता आंबेडकर साहेब चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघातून हा जादा रस्ता जात असल्यामुळं ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन ती लाईन कशी बदलता येईल, रस्ता तर आपल्याला करायचाच आहे, परंतु कमीत कमी कसं नुकसान होईल ते प्रयत्न करत आहेत. नाही, पण हा रद्दच करावा अशी मागणी त्यांची आहे. महामार्ग अलाइनमेंट आम्ही आज सत्तेमध्ये आहोत. मुख्यमंत्री महोदयांची ती आणि सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांची ती इच्छा आहे, तर आपल्याला समजूतदार मार्ग काढावा लागेल. देशामध्ये जेनझीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे. आता मोदी सुद्धा विद्यापीठामध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहे. राहुल गांधी आता बोलणार आहे. तर चंद्रकांत दादांनी काल सांगितलं की या मुलांसाठी आता पॉकेट मनी देणार 2000. म्हणजे काय इफेक्ट होऊ शकतो किंवा काय कसं बघताय असं? इफेक्ट काय होणार आहे मला माहिती नाही, परंतु या तरुण पोरांनी ज्या पद्धतीनं संघटनात्मक परवा आंदोलन केलं आणि त्याचे दृश्य परिणाम जे दिसले त्यामुळे सगळे राज्यकर्ते आणि सगळे विरोधक आता खडबडून जागे झालेले आहेत आणि जे असेल ते अल्पा असेल त्यांना आपलंसं करण्याचा ते प्रयत्न करतात. संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा जो घोटाळा झाला होता, कोट्यावधीचा घोटाळा आहे. खरं तर पाहिजे तर आज SIT स्थापन झाल्याचं कळतंय. खरंच तपास पारदर्शक होईल का? नाही, तपास हा पारदर्शकच झाला पाहिजे. देवालयाच्या पैशाची लूट म्हणजे हे जर दरोडेखोर देवालयावरच घाबरणार नसतील तर घाबरणार कोणाला? आणि बाळूमामाचं देवालयामध्ये अनेक दिवसापासून या बातम्या आपण ऐकतोय आणि ऐकून मनाला वेदना होत आहे. आता SIT स्थापन झालेली आहे. त्याचे खरोखर गुन्हेगार शोधून काढले पाहिजेत आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय ज्याप्रमाणे शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक न्यास आहे तसंच हे ट्रस्ट करावं अशी मी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांची जवळपास 3 तास बैठक झालेली आहे. वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत या सगळ्या बैठकांचे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, त्याशिवाय ते पवार कुटुंबियाचे प्रमुख आहेत. पार्थ पवारांचे ते आजोबा आहेत. जर एखादा नातू आजोबाकडे महाराष्ट्रासाठी गेला असेल तर त्याला राजकीय महत्त्व देण्याची एवढी आवश्यकता नाही. खरं तर आपल्या विभागाकडून 48 तासामध्ये युटर्न घेतलेलं आहे. DHMSच्या जे हे होते डॉक्टर्स आहेत त्यांच्या नोंदणी संदर्भात जे स्थगितीचं पत्र दिलं होतं ते रद्द केलं. नाही, विषय तसा नव्हता. विषय काय होता, 2014 साली
जितेंद्र आव्हाड साहेब या खात्याचे मंत्री असताना त्यांनी होमिओपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टिस करण्यासाठी ॲलोपॅथीची एक CCMTचं एक कोर्स आणला आणि तो कायदा केला. तो 2014 साली केला. आता आहे 2026. IMA जे आहे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्ट हे उच्च न्यायालयात गेले आणि 12 वर्षे ही लढाई सुरू आहे. ना उच्च न्यायालयानं स्थगिती दिली, कायदा तरी आम्ही होमिओपॅथीच्या CCMPचा करून बसलो आणि अशात आम्ही कैचीत सापडलेलो आहोत. आम्ही त्यांची नोंदणी सुरू केली त्या MMCच्या रजिस्ट्रेशनमध्ये, तर होमिओपॅथीचे डॉक्टर संपावर जातात आणि IMAचे लोक संपावर जातात, नाही केली तर होमिओपॅथी लोक संपावर जातात. आता वास्तविक 2-3 दिवस उच्च न्यायालयामध्ये ही तारीख होती, तर लवकरात लवकर जर उच्च न्यायालयाने निर्णय दिला तर मला वाटतं बरंचसं सोपं होईल. साहेब 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, पण पंतप्रधान म्हणून मोदींचा हा शेवटचा वाढदिवस असेल असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. कधी कधी मला संजय राऊतांची विधान ऐकून खरोखर कधी कधी आश्चर्य वाटतं की इतका हुशार ज्ञानी माणूस अशी वक्तव्य कशी करू शकतो. आणि मला वाटतं की भविष्य जर काय लागलं असेल तर त्याने आपलंही भविष्य इथं समोर टाकावं. आम्हाला संसदीय केंद्रीय समितीचा एक रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये देशातील रुग्णालय 30 स्टार हॉटेलपेक्षा सुद्धा जास्त दरानं रूम घेतात रुग्णांना, सरकारी असेल खाजगी असेल. आता एक सरकारी रुग्णालय असं दर काय आकारणार आहे. खाजगी रुग्णालयाबद्दल आता आपण दर काय असावे यामध्ये समिती नेमली आहे. मला वाटतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे दर आता ठरवले जातात. अशा रुग्णांवर काय कारवाई नाही आता कायदाच करणार ना आपण काय दर काय असावे, काय फॅसिलिटीज असावे त्याबद्दल आपण कायदाच करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रतिनिधींच्या निधीवरून मोठा गोंधळ दिसतोय. पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळत नाही, त्यामुळे हे सगळा निधी परत देण्याच्या मानसिकतेमध्ये हे सगळे नगरसेवक आहेत. तशी भूमिका त्यांनी. आता पुण्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार वहिनीच आहेत, त्यामुळे त्या तिथे लक्ष घालतील आणि जो काय वाद आहे त्यावर बसून ते तोडगा काढतील. गोकुळची निवडणूक झालीच पाहिजे, शेतकरी कुणाच्या बाजूने हे किमान महायुतीमध्ये जे काही वाद सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांचा भ्रम निराश होईल आणि फार मोठ्या फरकानं ते पराभूत होईल. त्यांनी अशा वर्षाला सोडून देण्याची माझी विनंती आहे. 25 होईल. 25 झालेलंच आहे, युतीच्या 25 येणार. साहेब खरं पाहिलं तर काल कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये शहरातल्या पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय तो मंजूर करण्यात आलेला आहे. खरं तर कोल्हापूरकरांना ही पाणीपट्टी दरवाढ नको आहे. खरं तर एकीकडं 25,000पेक्षा जास्त अनधिकृत नळ कनेक्शन्स आहेत, पाण्याची गळती आहे, त्याचा भार पाणी भरणं बिल भरणाऱ्यांच्यावरती का असा एक संतप्त सवाल उपस्थित होतो. माझी काय माहिती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.